पराभव मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे. आमदार खताळ. धांदरफळ 36 गावातील भजनी मंडळांना साहित्य वाटप. लोकशाहीमध्ये पराभव झाला तर मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो आणि त्याचे आत्मचिंतन करायचे असते. जनता हीच खरी न्यायाधीश आहे. त्यांनी दिलेल्या निकालानंतरही तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामस्थ व धर्मनाथ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर खुर्द आणि धांदरफळ गटातील 36 गावातील भजनी मंडळांना आमदार अमोल खताळ पाटील आणि शिवचरित्रकार अनिल महाराज देवळेकर यांच्या हस्ते भजनी साहित्याचे वाटप करण्यात आलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यादव महाराज देवगिरे, अर्जुन महाराज खताळ, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खताळ, त्रिंबक खताळ, धोंडीबा खताळ, मंगल खताळ, सौ नीलम खताळ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार खताळ म्हणाले की धर्मनाथ प्रतिष्ठानने धार्मिक कार्यक्रम आणि गावातील भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करणे ही अत्यंत चांगली बाब आहे. तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेने देव, देश आणि धर्म टिकवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर टाकली आहे. ती जबाबदारी मी पूर्ण करणार आहे. धांदरफळ खुर्द गावचे सुपुत्र स्वर्गीय बी.जे. खताळ पाटील यांनी गावाचे नाव राज्यासह देशभर पोहोचवलं. त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा घेऊनच आपण राजकारणात कार्यरत आहोत. हर हर महादेव ही घोषणा घेऊन राजकारणात पुढे चालत राहिलो आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे मला या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. हे मी माझे भाग्य समजतो. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मूलमंत्र घेऊन काम करत आहे. माझ्या डोक्यात कधीही आमदारकीची हवा गेलेली नाही आणि जाणारही नाही. ज्या दिवशी मला काम करणे शक्य होणार नाही त्या दिवशी मी स्वतः थांबेन. मात्र संगमनेर तालुक्यातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न माझ्या हातून सुटत असल्याने जनता मला साथ देईल, असा विश्वासही आमदार अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष कानवडे, भागवत कानवडे, सतीश गोपाळे, कोंडाजी कडनर, सागर खताळ, सतीश कोकणे, मिलिंद खताळ, उमेश कोकणे, मीनानाथ खताळ, दत्ता शेटे, पंकज जोंधळे, संकेत खुळे, महेश सातपुते, विपुल कातोरे, गुलशन कातोरे, संदेश देशमुख तसेच धांदरफळ तरुण मित्र मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक हिंदुत्ववाद्याने धर्मनिष्ठ राहिलं पाहिजे. आपला धर्म प्रत्येकाने सांभाळायला पाहिजे. तुम्हाला आमदार अमोल खताळ यांच्या रूपाने धर्मनिष्ठ नेता मिळाला आहे. ते कट्टर हिंदुत्ववादी आहेत. जर कोणी देव, देश आणि धर्माच्या विरोधात वागण्याचा प्रयत्न केला तर घाबरून जाऊ नका. त्याला योग्य उत्तर द्या. धर्मसत्ता टिकवण्यासाठी राज्यसत्ता आवश्यक असते आणि ही राज्यसत्ता टिकवण्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्यासारखे हिंदुत्ववादी राजकारणी निर्माण झाले पाहिजेत, असं मत हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांनी कीर्तनातून मांडले. महासत्ता न्यूज, संगमनेर. महाराज खरोखर अतिशय सुंदर आणि सुश्राव्य अशा वाणीतून तमाम संगमनेरकरांची मन आपण जिंकलेली आहेत. पुनश्च एकदा हिंदुत्वाचा जागर करणारे हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांच्यासाठी सर्वजण हात उंच करून एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वजण वाजवूयात. धन्यवाद. हे आहे खरं हिंदुत्व आणि हे हिंदुत्व आज आपल्या टाळ्यांमधून पाहायला मिळाले. अधिक वेळ घेणार नाही, फक्त 20 ते 25 मिनिटं आपण असंच सहकार्य करावं एवढीच आपणास विनंती असेल. सर्वप्रथम उद्या ज्यांचा वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न होतोय, महाराज तुम्हाला सांगायला मला खरोखर आनंद वाटेल, या महाराष्ट्राच्या विधान भवनावरती भगवी टोपी घालून एकच आमदार आम्हाला पाहायला मिळाले आणि हे हिंदुत्वाची शान आहे. म्हणजेच आमचे आमदार अमोल भाऊ खताळ आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. हिंदुत्व फक्त म्हणलं नाही पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे आणि हे आचरणात हिंदुत्व ज्यांनी आणलंय ते आपल्या संगमनेरचे आमदार सन्माननीय अमोल भाऊ खताळ साहेब आहेत. खरं तर मी लगेचच अधिक वेळ न घेता सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ साहेब आणि मान्यवरांना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठाकडे आगमन करायचं आहे. सर्वप्रथम शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभास्ते साहेब आपण करावं. आदरणीय
आमदार साहेबांचे पिताश्री खताळ साहेब, मातोश्री सौभाग्यवती मंगल दोंडीबा खताळताई, पत्नी सौभाग्यवती नीलम अमोल खताळताई, सर्वांना विनंती करतोय, सुवर्णताई खताळ, सर्व आमच्या खताळ परिवारातील सर्व सदस्यांना विनंती करतोय, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे, आगमन करायचं आहे. सर्वांना विनंती आहे, फक्त 10 ते 15 मिनिट आपण अशी शांतता ठेवायची आहे. भगवा ज्याच्या रक्तात आहे, हिंदुत्व त्याच्या श्वासात आहे, हे आपण गेल्या 2 तासापासून कीर्तन रूपी सेवेमधून ऐकलेलं आहेतच. खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतोय, गौरव वाटतोय की आम्ही हिंदू आहे याचा, आणि याच पुरावा खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये कीर्तन रूपी सेवेतून ज्यांनी दिलाय ते हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांचे मनस्वी आभार या ठिकाणी मी व्यक्त करतोय. खर तर साहेबांविषयी सांगायचं झालं तर थोडक्यात मला असं सांगावं लागतं, साहेब म्हणजे काय आहे? आसमान ने तोड़कर एक सितारा दिया है, आलम में तन्हाई ने एक सहारा दिया है, हमारी किस्मत भी नाच करती है हम पर, क्योंकि संगमनेर में आमदार अमोल भाऊ खताळ जैसा सितारा दिया है. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या नेतृत्वासाठी. धन्यवाद. खऱ्या अर्थानं आजचा हा सुंदरसा कार्यक्रम संपन्न होतोय. उद्या आदरणीय आमदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि या पूर्वसंध्येला आमच्या या गावातील अर्थात धांदरफळ खुर्द गावातील तमाम ग्रामस्थांचे मी मनस्वी आभार मानेल. इतकंच नव्हे तर आमचं धर्मनाथ प्रतिष्ठान आणि सर्व सदस्यांचं मी मनस्वी सहर्ष स्वागत करेल. ज्या संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं हे कीर्तनाचे कार्यक्रम व्हायला पाहिजे ते कार्यक्रम यांच्या माध्यमातून घडून आणले जातात, आणि धर्म, देव आणि संस्कृतीचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. आजच्या या वाढदिवसाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मी सर्वांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. अधिक वेळ न घालवता आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतोय. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आले अमृताचे, उजाळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे, या मनालाही कळाले वो भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या स्वागताचे. उपस्थित सर्वांचं शब्द रूपाने मी मनस्वी सहर्ष स्वागत करतोय. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम अध्यक्षीय निवड करण्यासाठी या गावातील तरुण तडफदार नेतृत्व सन्माननीय सागरजी खताळ पाटील यांना विनंती करतोय. अध्यक्षीय निवड करण्यासाठी कृपया आपण व्यासपीठाकडे आगमन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय यादव महाराज देवकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन देण्यासाठी सन्माननीय सतीशजी कोकणे यांना विनंती करतोय, आपण अध्यक्षीय सूचनेस अनुमोदन द्यावं. आत्ताच आमचे मित्र सागरभाऊ खताळ यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली, मी त्यांना आपणा सर्वांच्या वतीने पूर्ण अभिनंदन देतो आणि आभार मानतो. धन्यवाद. खर तर गेल्या 2 तासापासून धर्म, देव आणि संस्कृती वाचवण्याचं आपण पाहतोय. आपल्या या धर्मनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी जे तरुणाई उभी केली आहे, एक आदर्श असे संस्कारमय तरुणाई उभी करत असताना आमच्या धर्मनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वाढदिवसाच्या निमित्तानं काय करावं, तर एक आदर्श असा संस्कार या ठिकाणी या वाढदिवसाच्या माध्यमातून नियमित केला जातोय. तो संस्कार म्हणजे काय आहे, तर या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक गावामधल्या संगमनेर तालुक्यामध्ये असणारं प्रत्येक गाव, या गावामध्ये असणारं धर्माचं रक्षण करणारं प्रत्येक मंदिर, आणि या मंदिरामध्ये भजन करण्यासाठी असणारे भजनी मंडळी, या भजनी मंडळीला किट देण्याचं काम आमच्या धर्मनाथ प्रतिष्ठान करते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रतिष्ठानसाठी. खरं तर आमदार साहेबांची शिकवणच अशी आहे की या तरुणाईला उपदेश करत असताना ही तरुणाई या देशाचा एक आदर्श बनेल, आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार साहेबांसाठी काम करत असताना, धर्मासाठी काम करत असताना आमचे आशिष भाऊ कानवडे आणि त्यांची ही टीम या ठिकाणी कार्यरत आहे. इतकं महान कार्य त्यांच्या हातून या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय आशिषजी कानवडे यांना विनंती करतोय की प्रास्ताविक रूपी सुमन या ठिकाणी आपण सादर करावेत. आजचे आपल्या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार, ज्यांनी माझ्यासारख्या म्हणजे माझ्यात मी छावा संघटना, छावाचं स्वराज्यात विलीन झालं, आता तालुक्यात परिवर्तन झालं. आम्ही प्रस्थापितांविरोधात लढत होतो. आज अनेक जण काय काय बोलताय त्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही जेव्हा भाऊंनी परिवर्तन केलं, भाऊंसोबत आलो, तसा भाऊंचा माझा जुना संपर्क. धर्मनाथ ह्या विषयावर आम्ही कसं आलो हे तुम्हाला सांगतो.
भाऊंच्या माध्यमातून आम्ही 6 जून असेल, भाऊंची भेट व्हायची, मराठा आरक्षण असेल. मराठा आरक्षणात परत तेव्हा संभाजीराजे जेव्हा संगमनेरला आले, भाऊंना आम्ही भेटलो जाऊन. कारण बस स्थानकावर जे शिवाजी महाराजांचं स्मारक जे करायचं आपल्या छत्रपतींचं, त्या समितीचे अध्यक्ष भाऊ होते तेव्हा आमदार होण्यापूर्वी. तेव्हा भाऊंना भेटलो. भाऊ राजेंची भेट झाली नाही म्हणून कृष्ण हॉटेलला आले. म्हणजे जी तळमळ तेव्हा ती भाऊंची छत्रपतींची पाहिली ती आजही आम्हाला विसरता येणार नाही. जेव्हा ती होती त्याच्या दुप्पट आज आमदार झाल्यानंतर ते काम करताय. मग आता काम तर करायचं, पण व्यवसाय असा का राजकीय पक्षात जायचं नाही असं थोडंसं ठरवलं. म्हणजे भाऊंचं जे काम आहे की त्यांचा जो मुद्दा आहे ठेकेदारी, त्याच्यामुळं थोडंसं ह्या गोष्टींपासून भाऊंनाही त्रास नको, भाऊंच्या मागं पाठीमागत उभं राहायचं. मग आता भाऊंचं जे काम आहे धर्माचं, मी जे पाहिलं, एक दिवस आम्ही गाडीत चाललो होतो आणि मी भाऊंना असं बोललो की अमुक अमुक हे XYZ व्यक्ती, नाव नाही घेत, ती अशी शिव्या देते तसं देते. आणि जेव्हा भाऊंनी मला असं विश्लेषण करून सांगितलं आणि मग मला भाऊंची धर्माची व्याख्या कळाली की आपल्या धर्माचा आपल्याला स्वाभिमान असावा, दुसऱ्याचा द्वेष आपल्याला करायचा नाही. आणि त्यातून मला समजलं भाऊ किती स्वाभिमानी आणि धर्माचा त्यांना स्वतःच्या किती अभिमान आहे, ह्या गोष्टीची मला त्या दिवशी जाण झाली. म्हणून मी ते धर्मनाद असं नाव मी आणि माझ्या सहकार्यांनी ते दिलं. आणि मग आता त्याचं काहीतरी सुरुवात करायची. मग त्याची सुरुवात कशी करायची, तर त्याचा मुहूर्त राहुल भाऊंना आम्ही भेटत होतो, वहिनींना बोलत होतो, लोगो तयार झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याचा मुहूर्त नव्हता निघत. आणि असं अचानक 3-4 दिवस आधी फक्त वाढदिवसाचे नियोजन झालं आणि ह्या गोष्टी करायच्या आमच्या ठरल्या आणि भाऊंनी त्याला अनुमोदन दिलं. कारण भाऊंचं जे काम आहे, आपला धर्म टिकला पाहिजे, आपली संस्कृती पुढे गेली पाहिजे, आपली मुलं ह्या गोष्टीत आली पाहिजेत, व्यसनाकडे गेले नाही पाहिजे, ह्या गोष्टी भाऊ घेऊन पुढे जात आहेत. तर ती व्याख्या घेऊन भाऊंची ही धर्मनाथ या या ठिकाणी आली आहे. आज या पहिल्या टप्प्यात आम्ही चांदपुरी गट आणि धांदरपा गटातील 32 गावं आणि इतर काही गावांचे आम्हाला सहकार्य जे मिळालं, म्हणून त्या गावात असे 36 गावं आम्ही ती निवडली आणि त्या 36 गावांना आज भजनी मंडळाच्या किट देतोय. त्या प्राथमिक स्वरूपात आहे. जे जे शक्य होईल येणाऱ्या काळात धर्मनाथच्या माध्यमातून अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे काम अजून वाढवायचं आहे. शालेय शिक्षण आणि धर्माविषयी जे जे काही करता येईल, धर्मनाथ त्यात नक्कीच अग्रेसर असेल असा भाऊंना या निमित्ताने शब्द देतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाऊंनी जे बळ दिलंय गेल्या 1.5 वर्षात, गेले 9 वर्ष मी संघर्ष करत होतो. मी सुशिक्षित अभियंत्यांचं नेतृत्व करत होतो. आमची मागणी होती की सुशिक्षित अभियंत्यांना कामं मिळाली पाहिजे. मजूर संस्थांसारखे लोक आलेत, ते मोठे झाले, गाड्या सगळे बंगले झाले, इंजिनियर झाले, मुलांना कामं मिळत नाही. पहिल्या 40 दिवसात भाऊंनी त्याच्या सर्व त्यांची 63 जी कामं होती ती गोरगरिबांच्या मुलांना देऊन एक सुशिक्षित अभियंत्यांच्या मुलांना न्याय मिळवून दिला. त्यांची जी तळमळ आहे तालुक्यात, जी तळमळ आहे त्यांची, आपला कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा स्वभाव थोडासा आक्रमक आहे, पण तो तालुक्याच्या विकासासाठी फायद्याचा आहे. कारण तोच स्वभाव ते पुढं मंत्रालयात सगळीकडे त्यांचा तो रुतबा आहे, तो चालून आपल्यासाठी निधी आणताय. ब वर्ग सारखं देवगडचं त्यांनी 1 वर्षात आपल्याला ब वर्ग करून दिलं. लवकरच त्या देवस्थानाला माझ्या माहितीप्रमाणे 5 कोटी रुपये निधी मिळणार आहे. क वर्गमधून अनेक देवस्थानांना निधी आलाय. या मला राजकीय हे व्यासपीठ नाही, पण हे सांगायचं, यापूर्वी देवस्थानांना असा निधी का येत नव्हता. भाऊंनी हे पाऊल उचललं का, तर खरंच त्यांना आपल्याला धर्माचा स्वाभिमान आहे. आणि म्हणून आम्ही हे धर्मनाथ असं प्रतिष्ठान हे घेऊन पुढे आलो. भाऊंचा संघर्ष जर पाहिला तर ते मी पाहिलं होतं, सिग्नल जवळ आपलं आंदोलन चालू होतं भाऊ. तुम्ही किमान 10-12 लोक होते, संदेश सुयोग सारखे. माझ्यासारख्याला एक काळ अशी भीती वाटायला लागली, आता हे पुढं काय व्हायचं, भीती वाटायची. मी थोडासा बॅकफुटवर गेलो होतो, हे मी सांगायला आता घाबरणार नाही. मलाही भीती वाटली होती, कारण पुढून आक्रमण जास्त व्हायला लागलं होतं. खंडणी, असे खोटे गुन्हे दाखल करू, कामं बंद पाडणं, अनेक अशा प्रकारची घोड्या पुढून चालू झाले. मी थोडासा थांबून घेतलं. पण जसं जसं इलेक्शन आलं, मी दादाभाऊ गुंजाळ या ठिकाणी आहे, त्यांच्या संपर्कात होतो, तुम्हालाही फोन करत होतो. आणि या गोष्टीतून तुम्ही जे परिवर्तन केलं, आज मोकळा श्वास घ्यायला आणि बोलायला कधीच वाटलं नव्हतं. कारण संघर्ष विरोधातच बोलायचं, आमदार साहेबांपुढे बोलायला मिळणं हा दिवस या तालुक्यात असं वाटलंच नव्हतं. तो दिवस तुम्ही आम्हाला दाखवला. आणि नुसता दाखवलाच नाही, तुम्ही 24 तास पळताय, वहिनी पळताय, तुमचं कुटुंब, राहुल भाऊ, रोहन भाऊ बॅकस्टेजला त्या पद्धतीने यंत्रणा सगळी चालवताय. आपल्याकडे कुठला कारखाना नाही, दूध संघ नाही, तरी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही जो कमी दिवसात
जास्त न्याय दिलाय. मुख्यमंत्री सहायता निधी असेल, अशा अनेक योजनांमधून तुम्ही, कामगार योजना असतील, या सर्व योजनांमधून तुम्ही आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचा आम्हाला आज तुम्हाला मतदान दिल्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. येणाऱ्या काळात तुम्ही अशीच आम्हा सर्व जनतेला आपल्या कामातून नक्कीच न्याय द्याल याची आम्हाला खात्री आहे. आणि वाढदिवसानिमित्त धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीनं, माझ्या सहकार्यांच्या वतीनं गेले 8-10 दिवस भागवत भाऊ असतील, कोंडाजी आहे, सतीश गोपाळे आहेत, मिलिंद भाऊ खताळ आहेत, मिन्नाथ भाऊ आहेत, सागर भाऊ खताळ आहेत, उमेश कोकणे आहेत, अनेक सहकारी आहेत, जे सर्वजण पळताय हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जी साथ दिली, गावकऱ्यांनी, सर्वांचे आभार मानतो. आणि भाऊ, तुम्हाला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद आशिष भाऊ कानवडे. खरं तर कार्यकर्ता असावा तर आमच्या आशिष भाऊंसारखा. अतिशय सुंदर असं हे कार्यक्रमाचं नियोजन आमच्या धर्मनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. खरं तर आमदार साहेबांना कितीही उपमा दिल्या तरी कमीच आहे. कर्तव्यनिष्ठ म्हणू, कर्तव्य प्रिय म्हणू, कर्तव्य दक्ष म्हणू की धर्मनिष्ठ म्हणू, या सगळ्याही उपाध्या साहेबांपुढे कमीच वाटतात. कारण असंख्य वर्षाचा हा प्रवास आम्ही पाहिलाय. सर्वसामान्य माणूस आज आमदारांच्या कॅबिनमध्ये जाऊन आपले प्रश्न मांडू शकतोय आणि त्याला न्याय मिळू शकतोय. हे उदाहरण गेल्या 3 वर्षापासून आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि अशी संधी आपल्या संगमनेरकरांसाठी आदरणीय साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर माणसं कशी असतात, माणसं कशी जोडली जातात, याचं उदाहरण सन्माननीय आमदार साहेबांच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतंय. अधिक वेळ न घालवता मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सर्वप्रथम या ठिकाणी या मंचावरती सन्मान ज्यांचा होतोय, गेल्या 2 तासापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या वाणीमधून आम्हा सर्वांना ऐकायला मिळाले, असे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांचा सत्कार आपल्या संगमनेरकर वासियांच्या वतीनं सर्वप्रथम या मंचावरती संपन्न होईल. हा सन्मान करण्यासाठी आपल्या संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते, विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांना विनंती करेल. साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचा सन्मान या मंचावरती सर्वप्रथम करावा. पुरंदर क्षत्रिय कुलावतस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. संबंध संगमनेरकर वासियांच्या वतीने हा सन्मान झाला. यानंतर पुढचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. सन्माननीय आमदार अमोल भाऊ खताळ साहेब यांचे पिताश्री, या गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिगण, सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय धोंडीबा किसन खताळ साहेब यांचा सन्मान सर्वप्रथम या ठिकाणी या मंचावरती होतोय. मी आमच्या धर्मनाथ प्रतिष्ठानच्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपण हा सन्मानाचं नियोजन या ठिकाणी करावं. आणि आदरणीय हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांना विनंती करेल, महाराज आपल्या शुभ असते आदरणीय दादांचा सन्मान आपण करावा. खरं तर दादांकडून आम्हाला एकच शिकायला मिळतं, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. जमिनीवरती राहणारं हे नेतृत्व आहे, त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होते. एकदा जोरदार आणि कणकणीत टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी. धन्यवाद. आपल्यासारख्या भगिनीकडून साहेबांना शुभेच्छा मिळाल्यात, यापेक्षा काय हवं आहे. खरं तर यानंतर आपल्या संबंध दांडरफळ खुर्द वासियांच्या वतीनं आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं संगमनेर तालुक्यामध्ये भोजापूर सारखी ओसाड पडलेल्या चारीमधून ज्या ठिकाणी पाणी वाहायला लागलं, अनेक मंदिरं ज्या ठिकाणी आज नावारूपाला येऊ लागली, इतकंच नाही, या संगमनेरकरांनी पाहिलंय की महापुरुषांच्या जयंत्या ज्या छोट्या प्रमाणावरती साजऱ्या व्हायच्या, आज एका उत्सवाचं रूप त्यांना मिळायला लागलंय. आणि म्हणूनच या कर्तव्यनिष्ठ, कर्तव्य दक्ष अशा धर्मनिष्ठ आमदार साहेबांचा सन्मान होणं ही आपली गरज आहे. सबंध धांदरफळ खुर्द वासियांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सन्मान या मंचावरती सर्वप्रथम होतोय. हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार आवाज दिला पाहिजे. भारत माता की
आवाज येऊ द्या. सन्मान होतोय ज्या नेतृत्वाचा, पक्ष आमदारांचा, जे तुम्हा आम्हा सर्वांचे असे भाऊ झालेत. या महाराष्ट्रामधल्या महाराज आम्ही असे आमदार पाहिलेत का ज्यांना सर्वजण आपुलकीने भाऊ म्हणतात. आणि भाऊ हा शब्द जर उलट वाचला तर उभा हा शब्द होतो. प्रत्येकाच्या पाठीशी कणखरपणानं कायमस्वरूपी उभं राहणारं हे नेतृत्व आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब आहेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय साहेबांसाठी. आणि मी विनंती करतोय साहेब, आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त करावेत. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त धर्मनाथ प्रतिष्ठानच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आता सेवा दिली असे हरिभक्त परायण अनिल महाराज देवळेकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच, आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता भगिनी, आमचे सर्वच बंधू आणि भगिनींनो, तसं बघितलं तर वाढदिवस साजरा करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. आमदार नव्हतो तेव्हा बी नव्हतो करीत. कार्यकर्ते मित्र परिवार यायचा, शुभेच्छा द्यायचा, त्याच्यावरतीच आनंदी राहायचो. परंतु ज्यावेळेस धर्मनाथ प्रतिष्ठाननी सांगितलं का आम्हाला धर्माचंच काम करायचंय, गावागावामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाच्या लोकांना, भजनी मंडळाला साहित्य द्यायचंय, त्यावेळेस मी या कार्यक्रमाला येतो म्हणून अशी परवानगी दिली. कारण जसं सांगितलं सगळ्यांनी, काम करताना ही जबाबदारी जी मिळाली, ही जबाबदारी कशासाठी? ही जबाबदारी देव, धर्म आणि देश टिकवण्यासाठी. विकास तर करत राहणार. आपल्या गावचेच यापूर्वी ज्यांनी आपल्या धांदरफळचं, संगमनेरचं नाव तालुक्यामध्येच नाही, जिल्ह्यामध्ये नाही, राज्यामध्ये नाही तर देशामध्ये नेलं, असे स्वर्गीय विजय खताळ दादा यांचाही या निमित्ताने आज आठवण येते. आमदार झालो तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे झालो. त्यावेळेस आम्ही एक घोषणा घेऊन चाललो होतो, हर हर महादेवची. आणि हर हर महादेवची घोषणा मला वाटतं हिवरगाव पावसा येथे कार्यक्रम होता. प्रत्येक कार्यक्रमात आम्ही ती घोषणा घेऊन पुढे चाललो होतो. मला वाटतंय 1.25 वर्षाचा कालावधी झालाय. दिवस कधी होतो आणि रात्र कधी होती हे कळत नाही. रात्री 1 वाजता पठार भागात असतो आणि सकाळी 7 वाजता मुंबईमध्ये असतो. परंतु हे सगळं करताना सुद्धा जी ऊर्जा मिळती, जे आशीर्वाद मिळता, हे तुमच्या सगळ्यांचे मिळता. ज्या ज्या वेळेस प्रत्येक कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला जातो, माझ्या एवढा तर मी जबाबदारीने सांगल, माझ्या एवढा कुठल्याच अखंड हरिनाम सप्त्याला, कुठल्याच धार्मिक कार्यक्रमाला जाणारा आमदार आतापर्यंत झाला नसेल. नुसता जातो म्हणजे कशासाठी जातो? त्या गावामधील वातावरण, धार्मिकतेचं वातावरण, अध्यात्माचं वातावरण हे टिकवण्यासाठी आम्ही जातो. महाराज ज्यावेळेस बोलत होते, महाराजांना मी यापूर्वी पेमगिरीला ऐकलं होतं. महाराजांची ज्या पद्धतीने तळमळ बघितली, महाराज ज्या पद्धतीने सांगताय, महाराज तुम्हाला सांगल, या संगमनेर तालुक्यात यापूर्वी सगळा जिहाद होता, पण मी आल्यापासून तुम्हाला सांगतो फक्त वोट जिहाद इथं चालू ठेवलाय त्यांनी. बाकीचा लव जिहाद बी बंद झालाय, लँड जिहाद बी बंद झालाय. आणि हिम्मत असल तर मला बी आजमावून पाहायचं. मी कसा कट्टर हिंदू आहे, मी बाकीच्यांसारखा सिजनेबल हिंदू नाहीये. मी आमदार नव्हतो तेव्हा बी हिंदुत्व घेऊन चालत होतो, आणि आजही आमदार आहे तर हिंदुत्वच घेऊन पुढे चालणार. हिंदुत्वासाठी किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल, कारण मला माहिती आहे हा माझा देश जर टिकला तर माझा धर्म टिकणार आहे, आणि माझा धर्म टिकला तर माझा हा देश टिकणार आहे. त्यामुळं आज खरंच मला वाटलं होतं, म्हणजे आज कार्यक्रमाला एवढा उशीर झालाय तरी अजून जागेवरून कोणी उठत नाही. कारण उठणारे कोण असता, जे भाड्याने आणावं लागतं ते उठून जात असता.
आमच्याकडे सांगतो आम्ही, संगमनेर सहकारी साखर कारखान्यात स्वर्गीय विजय खताळ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळेस उभा केला. परंतु दुर्दैवाने आज फक्त कारखान्याचं एकच काम राहिलं महाराज. 1.5 वर्षापासून आमदार बदललाय. गावागावामध्ये ट्रक जाईल, फ्लेक्स घेऊन जातील आणि आमदारला कसं बदनाम करता येईल तो प्रयत्न चाललाय. पण मी ज्या नेतृत्वाखाली काम करतोय, ज्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असल, ज्यांनी माझं पालकत्व घेतलं होतं, या संगमनेर तालुक्याचं पालकत्व घेतलं होतं, ते आमचे नेते आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना एकच शिकवण ठेवली, विकासासाठी काम करायचं. मला खात्री आणि मला विश्वास आहे, परमेश्वरला बिरोबा महाराजांना, ज्या बिरोबा महाराजांच्या पटांगणामध्ये ही सभा होती, हा कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमानिमित्त मी सांगल, माझं लहानपण महाराज या बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवाला यायचो. त्यावेळेस तिथे एक पाटी लिहिलेली राहायची पेंटरकडून, 501 रुपये देणाऱ्याचं नाव तिथं लिहिलं जायचं. लहान होतो पण डोक्यात ठेवायचो, आपलं बी नाव एकदा कुठंतरी लागलं पाहिजे, आपलं बी नाव आपल्या गावात लागलं पाहिजे. आणि ही संधी या माझ्या गावानी मला दिली, माझ्या आई वडिलांनी मला दिली. माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावरती झाले. माझा स्वर्गीय संदीप भाऊ असेल, राहुल भाऊ असेल, माझ्या प्रत्येक कुटुंबाने, हा तुम्ही सुद्धा, हा जो संगमनेर तालुक्यातील तरुण असेल, युवक असेल, महिला असेल, ज्येष्ठ असेल, हे सगळे तुम्ही माझ्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून माझ्या बरोबर नेहमी ठाम उभे राहिलात. शक्य होतं काय? आज महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळे मला एक वेगळी ओळख मिळाली. जायंट किलर म्हणून मला ओळखता. आजही कुठं गेलो तर, महाराष्ट्राच्या कुठल्या तालुक्यात जिल्ह्यात गेलो तर मला एक तुमच्यामुळे सन्मान मिळतो, एक काम करताना ऊर्जा मिळते. करता भरपूर जण टीका टिप्पणी करता, आज ते व्यासपीठ नाही, परंतु सांगितलं पाहिजे. बरेच दिवस झाले मी कार्यक्रमांमध्ये जातोय, प्रत्येकाला भेटतोय, संवाद करतोय, परंतु असं व्यासपीठाचा कार्यक्रम मधल्या कालावधीमध्ये काही उद्घाटनाचे कार्यक्रम झाले, परंतु तिथेही मी टाळलं बोलण्याचं. परंतु आता आज हा माझ्या गावातला कार्यक्रम आहे, गावात आहे आणि माझ्यावरती प्रेम करणारे लोक आहेत, म्हणून मी निश्चित सांगतो का लोकशाहीमध्ये पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो. लोकशाहीमध्ये पराभव झाला तर तो मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो, त्याचं आत्मचिंतन करायचं असतं. जनता ही न्यायाधीश असती, जनता ही न्यायाधीश असती आणि त्यांनी जो निकाल दिलाय त्या निकालावरतीच या संगमनेर तालुक्यातील मायबाप जनतेचे सगळे प्रश्न हा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ येणाऱ्या कालावधीमध्ये सोडवल्याशिवाय थांबणार नाही. आजही मला आठवतं, आमदार झाल्यानंतर मी कधी माझ्या डोक्यामध्ये हवा जाऊन नाही दिली, आजही नाही दिली, उद्याही नाही जाऊन देणार. आणि ज्या दिवशी मला वाटल, या व्यासपीठावर सांगतो, ज्या दिवशी मला वाटेल आता, त्या दिवशी मी स्वतःहून सांगून थांबून घेईल आणि सांगल का आता माझी आणि तुमची साथ इथपर्यंत होती. परंतु मला खात्री आणि विश्वास आहे का या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे, आज भोजापूर पूरचारीचा विषय असेल, तिथं आपण पैसे दिले, तळेगाव निमोण भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवतोय, साकूरपाटरा भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवतोय. अहो, इतके वर्ष या तालुक्यामध्ये आमच्या युवकांच्या हाताला रोजगार देण्याचं कुणी प्रयत्न केला नाही. 5,000 आणि 6,000 पायी गुलाम काही लोकांना ठेवण्याचा प्रयत्न आला, परंतु आम्हाला या संगमनेर तालुक्यामध्ये उद्योजक घडवायचे, मला या संगमनेर तालुक्यामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. महाराज, तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आमच्या महिलांच्या हातामध्ये सुद्धा त्यांना सुद्धा लाठी काठी द्यायचं, हे आमचं हे. कारण आजची जी परिस्थिती तुम्ही बघितली असेल, कशा पद्धतीने काम करण्यासाठी अडचणी दिल्या जात आहे. अरे, माझं गाव धांदरफळे, माझ्या घराच्या मागचा रस्ता मी मंजूर करील का जो पडलाय तो मंजूर करील? किती खोटं बोला पण रेटून बोला. मी माझ्या आयुष्यामध्ये सुपारीचं व्यसन करीत नाही आणि माझ्यावरती आरोप करता. अरे, आरोप करताना तुमच्या बुडाखाली किती जाळ आहे हा तुम्हाला माहिती आहे, संगमनेरकरांना माहित नसल, पण या अमोल खताळला चांगला माहिती आहे. मला माझ्यावरती जे संस्कार आहे आणि जी जबाबदारी मला या मायबाप जनतेने दिली, त्या जबाबदारीतून मला विचलित व्हायचं नाही, दुर्लक्षित व्हायचं नाही, म्हणून मी अतिशय चांगल्या सभ्यपणे काम करतोय. पण असं नाही का मला खूप काही बंधन आहे. आमदारकी म्हणजे मला काय मिरवण्यासाठी नाही पाहिजे, जे इतके वर्ष कोणी मिरवले असेल, मला मिरवण्यासाठी नाही पाहिजे. मला
माझा द्वेष करू नका. माझा द्वेष करायचा असेल तर मी जे कामं करतोय त्या कामात कुठं चुकत असेल तर त्या कामातील मला उणिवा दाखवा. त्या कामामध्ये मी कुठं कमी पडत असेल तर मला ते सुचवा. मी निश्चित तुमचं स्वागत करेल. परंतु टीका टिप्पणी होती, खालच्या पातळीवर बोलताय, कुटुंबावर बोलताय, काही फरक पडणार नाही मला. मी सुद्धा ज्या पक्षात काम करतोय त्या आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या घटक पक्षामध्ये मी काम करतोय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. परंतु वादळ किती आली तरी हा जो दिवा संगमनेरकरांनी पेटवलाय हा दिवा त्या वादळांमध्ये विझणार नाही. कारण त्या दिव्याच्या पाठीमागे ही मायबाप जनता आहे. जनतेने एवढं प्रेम दिलंय, एवढं प्रेम दिलंय, शब्दात व्यक्त करता येत नाही. आज प्रत्येक कार्यक्रमाला जातो, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. कितीतरी गोष्टी झाल्यात. माझ्यावरती मधल्या कालावधीमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोराच्या पाठीशी कोण होतं हे सुद्धा संगमनेरकरांना कळायला थोडा उशीर लागला, परंतु संगमनेरकरांना आता ते सुद्धा कळाले. असे माझ्यावरती हल्ले केले, माझ्यावरती खोटे नाटे आरोप केले, माझी बदनामी केली. त्या बदनामीला मी काही भीक घालणार नाही. माझं काम, तुम्ही मला जेवढा त्रास द्याल, जेवढी माझी बदनामी करशाल त्याच्या दुप्पट स्पीडने माझं काम या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने सुरू राहील. संकल्प वाढदिवस कशासाठी साजरा करता? काही लोक आनंद उत्सव म्हणून साजरा करता, पण मी माझ्या आयुष्यामध्ये एक संकल्प करून परत पुढे चाललोय. प्रत्येक वर्षी एक संकल्प करून मी पुढे जात असतो आणि निश्चित तुमच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हे सगळे संकल्प आपले पूर्ण होत आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय आणि ज्या ज्या नेत्यांबरोबर मी काम करतोय त्यांनी मला शब्द दिलाय. परंतु कामं सांगा, कामात कुठं कमी पडत असेल ते सांगा. धर्माच्या बाबतीत तर माझ्याकडून कॉम्प्रोमाइज होणार नाही. मला त्याची किंमत बी चुकवावी लागली, वोट जिहादची किंमत मी चुकवली, तरी मी त्याच्या दुसऱ्या दिवशी परत संगमनेरकरांच्या दारात गेलो आणि संगमनेरकरांची आभार मानले का तुम्ही माझ्यावरती हे जे प्रेम देताय, हे प्रेम ठेवलंय, हे प्रेम भविष्यातही असंच सुरू राहील याची मला खात्री आहे. यापुढं संगमनेर तालुक्यातील प्रत्येक देवस्थानांना, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांना, अध्यात्माचं काम करणाऱ्या लोकांना ताकद देण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चित होईल हे या निमित्ताने आपल्याला सांगतो. या संगमनेर तालुक्याला इतिहास आहे, पेमगिरीला इतिहास आहे, शहागडाला इतिहास आहे, परंतु का हा इतक्या वर्ष दुर्लक्षित राहिला? का छत्रपती शहाजी महाराज जिथं आले, का संभाजी महाराजांच्या, का यापूर्वी संगमनेरमध्ये जयंती उत्सव साजरे होत नव्हते? जयंती उत्सव साजरे होणं म्हणजे काही वेगळं होत नाही, परंतु यापूर्वी मला सांगायला आपल्याला अभिमान आहे, आनंद आहे का तुम्ही मला ही संधी दिली. या संगमनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार आणि तिथीनुसार जयंती आपण साजरी करतो. धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती, कुठल्याच समाजाच्या महापुरुषांच्या जयंत्या आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा साजरा करण्याचा उद्देश एवढाच आहे का त्यांनी जो त्याग आपल्याला दिलाय, त्यांच्यामुळे आज आम्ही इथं आहेत, तर त्यांच्या आठवणींना, त्यांच्याकडून सुरू असलेल्या कार्याला, त्यांचं जे कार्य झाकळल्या गेलं होतं, त्यांचं जे कार्य झाकल्या गेलं होतं, हे कुठंतरी पुढे आणण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो असं मला वाटतं आणि ती संधी तुम्ही मला दिली. परंतु मी या गोष्टींनी समाधानी नाही. मला खूप काम करायचंय. मला या संगमनेर तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवायचा आहे. आमच्या लाडक्या बहिणींना सुरक्षितता द्यायची आहे. या संगमनेर तालुक्यामध्ये सुरू असलेला अजूनही काही जणांचा सळसळाट आहे, यांचा बंदोबस्त करायचा आहे. घाबरू नका. गावागावामध्ये कुठं दादागिरी दहशत करत असतील तर घाबरू नका. आज जरी हे व्यासपीठ नसलं तरी मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, यापुढं आरेला कार्य देण्याची हिंमत सुद्धा या महाराजांच्या आणि या अध्यात्माच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून मला मिळत आहे. त्यामुळं धर्मनाथ प्रतिष्ठाननी चांगला उपक्रम सुरू केला. आशिष कानवडे असेल, त्याचे सर्व सहकारी मित्र असेल, त्यांचंही मी खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना अतिशय चांगला उपक्रम केला. परंतु या पुढील कालावधीत ही जबाबदारी, मला जर अशा कार्यक्रमाला बोलवायचं असेल, माझ्यासाठी जर कोणाला असे कार्यक्रम घ्यायचे असेल तर निश्चित त्यांनी धर्माचं काम करण्याचे कार्यक्रम घ्या. धर्मासाठीचे, धर्माच्या
प्रसाराचे कार्यक्रम घ्या, त्या कार्यक्रमाला निश्चित तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ मी नेहमी उपलब्ध राहील हे आपल्याला या सांगतो. आणि एवढंच सांगेल का ज्याच्या कामात दम नसतो त्याच्या विरोधात आवाज बी जास्त करता लोक, कारण आपल्या कामामध्ये दम आहे. आणि हा दम कोणामुळे आहे? हा तुमच्या सगळ्या मायबाप जनतेमुळे. त्यामुळं जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना कार्यक्रमाला एवढा उशीर झाला असताना सुद्धा आपण सगळे मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिलात, मोठ्या उत्साहाने थांबलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचंही मीच आभार मानतो. आणि तुमचा कृपा आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहून द्या, कारण हे तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद हेच माझ्यासाठी ऊर्जा देण्याचं काम करतंय. आणि याच तुमच्या आशीर्वादाच्या पाठबळावरती हा तुमचा मुलगा संगमनेर तालुकाच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक वेगळी ओळख येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित तुमच्या आशीर्वादाने निर्माण करील, हा आशावाद या निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.